नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की काल मी नाही का जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे काही हॉट टॉपिक घेण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर नाही का मला एक दोन मित्रांच्या कमेंट आल्या की सर ऑदर सुद्धा विषय घ्या. तर मी आज नाही का पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हॉट टॉपिक घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता मी तुम्हाला सरळ टॉपिककडे नेतो. तर बघा, तर पहिला पॉईंट आहे दारिद्र्य. तर दारिद्र्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणती गोष्ट करणं महत्त्वाची आहे? तर दारिद्र्यामध्ये आपल्याला नाही का दारिद्र्य विषयक जे समिती आहे ते करणं महत्त्वाचं आहे. जसं की लकडवाला समिती आहे. लकडवाला समिती स्थापना कधी झाली, त्याचे सदस्य कोणते कोणते होते, तिनं नाही का दारिद्र्य किती टक्के सांगितलं आणि शहरी भागात किती चांगलं, ग्रामीण भागात किती चांगलं, हे गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तेंडुलकर समिती, तेंडुलकर समितीचं सुद्धा तेच गोष्टी करा. जसं की त्याची स्थापना कधी झाली, तिच्या स्थापनेवर सुद्धा प्रश्न आलेला आहे, तिनं अहवाल कधी दिला त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे, हे गोष्टी करा. त्याच्यानंतर तिचे कोणते सदस्य होते का, तिनं ग्रामीण दारिद्र्य किती सांगलं, शहरी किती सांगितलं, टक्केवारी प्रश्न खूपदा आलेले आहे, तर ते तेंडुलकर समितीचे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तसंच रंगराजन समिती सुद्धा, तिच्यात कोणते सदस्य होते का, तिचे टक्केवारी किती सांगितली होती, ग्रामीण किती सांगली, शहरी किती सांगितली, तिची टक्केवारी किती होती. तर हे दारिद्र्यविषयक 3 समित्या तर महत्त्वाच्याच आहे. पण अदर जे समित्या आहे, जसं दांडेकर वर्रद, पीडी ओझा, मॉन्टेंग सिंग अहलुवालिया, तर हे दारिद्र्यविषयक समित्या खालीलपैकी कोणत्या आहे, तर असा प्रश्न सुद्धा आलेला आहे. तर ते समित्या सुद्धा बघून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला दारिद्र्यामध्ये सांगता येते सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, हे कन्सेप्ट क्लिअर करून घेणं. जसं की सापेक्ष म्हणजे विकसित देशात असते की कितीही एखादी वस्तू, म्हणजे एखादा माणूस समजा कितीही काम असलं तरी त्याला नाही का एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसारखं काम पाहिजे असते, तर त्याला नाही का ते गरीबच राहतं, म्हणजे त्याच्या हिशोबाने ते गरीबच असते. म्हणजे ते गरीब असते म्हणजे काय सांगायचं आहे की जसं की आपल्याला निरपेक्ष दारिद्र्यात काय सांगता येते की एखाद्याला काम नाही भेटलं ते गरीब असला आहे समजा. पण सापेक्षमध्ये कसं आहे, काम असून सुद्धा ते गरीब असते, कारण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम पाहिजे असते दुसऱ्या व्यक्तीसारखं. असं काहीतरी कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपल्याला दारिद्र्याविषयक जे योजना आहे, महत्त्वाच्या योजना, जसं की स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आहे, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे, तसेच आपल्याला नरेगा योजना आहे, मनरेगा योजना आहे, तसेच इंदिरा गांधी आवास योजना आहे. अशा काही महत्त्वाच्या योजना आहे ज्याच्यावर नाही का आयोग नाही का बार बार प्रश्न विचारते. ते योजना नाही का म्हणजे डीपमध्ये करा. त्याच्यावर जसं की मनरेगावर नाही का प्रश्न आला तर डीपमध्येच येणार, तर ते व्यवस्थित करा. जसं की आपल्याला स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये कोणत्या योजनेचे विलीन झाल्यामुळे ती योजना निर्माण झाली, तर हे प्रश्न डोक्यात ठेवून म्हणजे पेपर सेट थ्रू याच्यात जा योजनेत, तेव्हा योजना नाही का क्लिअर होऊ शकते. तर हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहे, याच्यावर फोकस करण्याचा आपला काम आहे, फोकस करणं. त्याच्यानंतर बेरोजगारीमध्ये आपल्याला काय सांगता येते, तर शहरी बेरोजगारी म्हणजे शहरी बेरोजगारी झालं, ग्रामीण बेरोजगारी झालं. बेरोजगारीचे प्रकार कोणते आहे, जसं की ग्रामीण बेरोजगाऱ्या कोणत्या आहे, तर प्रचंड बेरोजगारी आहे समजा, छुपी बेरोजगारी आहे, असे काही प्रकार आहे. तसेच शहरात कोणती बेरोजगारी असते, जसं की घर्षणात्मक बेरोजगारी असते, शैक्षणिक बेरोजगारी, शैक्षणिक तर पूर्ण भारतातच असल्यासारखे आहे. तर बेरोजगारीवर आपल्याला असे काही महत्त्वाचे पॉईंट सांगता येते ज्याच्यावर की आयोग प्रश्न विचारू शकते, तर ते पॉईंट करणं गरजेचं आहे. तर बेरोजगारीवर अदर कुठं 21,000 मध्ये किंवा लॉजिक बुस्टरमध्ये कुठं प्रश्न आलेले आहे का ते बघून घेणं आणि बेरोजगारी पूर्ण क्लिअर करून घेणं, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात काय करणं गरजेचं आहे, तर याच्यात झालं जीडीपी झालं, एनडीपी झालं, एनएनपी झालं, जीडीपी डिफ्लेक्टर झालं, अशा काही संकल्पना आहे. हे नाही का याचा ब्रॉड माइंडनं विचार करा आणि त्याच्यावर नाही का डीपमध्ये अभ्यास करा. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, तिचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते आणि तिचा अहवाल कधी दिला, पहिला अहवाल आहे, दुसरा अहवाल आहे, कोणत्या समितीच्या शिफारशीने दिला, हे वगैरे वगैरे त्याच्यात पॉईंट आहे. तर ते पॉईंट करणं गरजेचं आहे. तर हे राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर नाही का चलनवाढ या टॉपिकमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट आहे. जसं की चलनवाढीचे मागणीजन्य चलनवाढ काय, कोणते पॉईंट आहे त्याच्यात, पुरवठाजन्य चलनवाढीत कोणते पॉईंट आहे, तर ते पाहणं गरजेचं आहे. जसं की याच्यात नाही का आपल्याला हे सांगता येते घाऊक किंमत निर्देशांक, आपण त्याला WPI म्हणतो, CPI म्हणतो. CPI नाही का, CPI WPI आपल्याला CPI आता 2024 ला कंबाईनला पेपर प्रश्न आला होता, तर ते करणं गरजेचं आहे. CPI REL का AL समजा औद्योगिक, असे काही पॉईंट आहे ते नाही का व्यवस्थित करा. आणि याच्यात नाही का आपल्याला घाऊक किंमत निर्देशांक ज्यालाच आपण WPI, याच्या संबंधी आपल्याला याचं आधारभूत वर्ष काय आहे आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनं झालं होतं का, आणि याले नाही का जे समजा कोणाची शिफारस लागते या गोष्टीसाठी, समजा CSOची लागते, तर ते गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समिती तिथे 2 पॉईंट अजून सांगता येते, NSO आणि CSO यांचे स्थापना वर्ष,
आणि यांच्या संबंधी जे तरतुदी आहे किंवा अहवाल आहे यांचा, ते गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर NSO मध्ये कोण म्हणजे काही महत्वाचे पॉईंट आहे ते पाहून घ्या. आपल्याला सांगता येते बँकमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की RBI आहे, व्यापारी बँक आहे. व्यापारी बँकेचं कार्य काय आहे, तर ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि म्हणजे आपल्या स्वतःच्या बँकेचा थोडासा हे विस्तार करण्याचा प्रयत्न करते ते. तर RBI बद्दल आपल्याला काय सांगता येते, तर RBIचे संख्यात्मक साधने आहे. ते संख्यात्मक साधनाचा म्हणजे कोणते आहे संख्यात्मक साधने आणि RBI कोणत्या बँकेला कर्ज देते, कोणत्या अनुसूचीनुसार देते, हे गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तसंच RBIचं स्थापना कधी झाली, सुरुवातीला कुठं होती, जसं की कलकत्त्याला होती, नंतर मुंबईला आली, तर कधी आली, RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं आणि व्यापारी बँकेचं कधी झालं, 1885 आहे आणि 1849 आहे, ते गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे. तर बँकमध्ये हे काही महत्वाचे पॉईंट आहे, जसं की अग्रणी बँक योजना आहे, तर ते गोष्टी करा. त्याच्यानंतर करमध्ये काय सांगता येते आपल्याला, तर आपल्याला येतच महत्वाच्या गोष्टी सांगता येते, ज्याच्यावर की जास्तीत जास्त प्रश्न आलेला आहे, मेन्सला आलेला आहे, प्रीला आलेला आहे. GST झालं, GSTचं म्हणजे स्थापना कधीपासून झाली, ते अप्रत्यक्ष कर कोणते आहे, प्रत्यक्ष कर कोणते आहे, त्या गोष्टीवर नाही का भर दिला जाते. जसं की व्हॅट झालं, व्हॅट संबंधी कोणती समिती आहे का, त्या गोष्टीवर नाही का जास्त फोकस करा, म्हणजे जेणेकरून कर हा टॉपिक नाही का क्लिअर होणार आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला सुद्धा येणार. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला सांगता येते व्यवहार तोल, व्यापार तोल. व्यापार तोल मध्ये काय महत्वाचे पॉईंट आहे, जसं की कोणत्या वस्तूची आयात जास्त होते, कोणत्या वस्तूची निर्यात होते, जसं की संगणक क्षेत्र आहे, अजून त्याच्यात सेवा क्षेत्र आहे, अशा काही गोष्टी आहे महत्वाच्या आहे, ते पाहून घेणं गरजेचं आहे. त्याचा क्रम पाहून घेणं महत्वाचं आहे. आणि 2021-22ला किती होतं, म्हणजे जे जवळच्या गोष्टी आहे ते म्हणजे जवळचं वर्ष आहे ते पाहून घेणं गरजेचं आहे. तसेच त्याच्यात नाही का कोणत्या देशाचा क्रमांक नाही का म्हणजे सेवा क्षेत्रातली प्रथम आहे, लास्ट कोणता आहे, दक्षिण सुदान, असे काही पॉईंट आहे ते महत्वाचं आहे पाहणं. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्तमध्ये आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे, तर सार्वजनिक वित्तमध्ये काही अर्थसंकल्प आहे, जसं की शून्य लब्धी अर्थसंकल्प, प्राथमिक अर्थसंकल्प, असे काही अर्थसंकल्प आहे ते पाहून घेणं महत्वाचं आहे. तसेच अजून त्याच्यातनी आपल्याला महसुली तूट सांगता येते, राजकोषीय तूट सांगता येते, जे तुटीचे प्रकार आहे ते पाहून घेणं गरजेचं आहे. तर हे गोष्टी तुम्ही सार्वजनिक वित्तात पहा. अजून याच्यात कोणत्या समिती आहे का, हे गोष्टी नाही का क्लिअर पहा, पण कुठून पहायच्या, पेपर सेटमधून, तेव्हाच तुम्हाला हे सार्वजनिक वित्त क्लिअर होऊ शकते. तर हे गोष्टी पहा. त्याच्यानंतर निर्देशांक आहे, निर्देशांकमध्ये काय महत्वाचं आहे, जसं की SDI आहे, SDIचं म्हणजे याच्यातनी कोणते निर्देशांक दिलेले आहे, SDIचे जसं की राहणीमान, आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ही गोष्टी दिलेल्या आहे. तर त्याच्यातनी नाही का म्हणजे कोणत्या राज्याचा क्रमांक पहिला आहे, अशा काही गोष्टी आहे की MPI आहे, MPIच्या काही निर्देशांक आहे, त्याचा भारांक किती आहे, हे गोष्टी त्याच्यातून पहा. त्याचे निर्देशक किती आहे, जसं की 10 आहे, हे गोष्टी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्रात सुद्धा आपल्याला तसं सांगता येते कोणत्या सेवाची आयात होते, कोणत्या सेवाची निर्यात होते. उद्योग क्षेत्रात आपल्याला काही महत्वाच्या समित्या आहे, जसं अभिभूषण समिती आहे, त्यांनी काय म्हटलं होतं, अजून अदर कोणत्या समित्या आहे का, त्यांनी काही म्हटलेलं आहे का उद्योग क्षेत्राबाबतीत, हे गोष्टी पहा, म्हणजे जेणेकरून तुमचा हा टॉपिक नाही का क्लिअर होणार. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय सांगता येते, भारतीय अर्थव्यवस्थेची निर्मिती कशी झाली, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत नाही का कोणते महत्वाचे पॉईंट, जसं की अर्थव्यवस्थेचे कोणते प्रकार आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे, जसं की भांडवली अर्थव्यवस्था असते, उदारमतवादी असते, सामाजिक असते. ते पंडित नेहरू वगैरे त्यांनी त्या सामाजिक अर्थव्यवस्थेचं जे म्हणजे पॉईंट त्याच्याबद्दल जे काही सांगितलं होतं आणि ते कधी सांगितलं होतं, हे गोष्टी पाहून घेणं महत्वाचं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या याच्यातून. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, हे पॉईंट सुद्धा एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. याच्यात नाही का खूप सारे प्रश्न विचारलेले आहे, जसं भिलाई, दुर्गापूर, हे काही जे प्रकल्प आहे त्याच्यामधून आलेले आहे, तर ते कोणत्या पंचवार्षिक योजनेमधून आलेले आहे, कोणत्या पंचवार्षिक महत्वाच्या योजना आहे, समजा जसं की 11वी आहे, 12वी आहे, 9वी आहे, 3री आहे, त्याच्यातनी जे सुट्टीचा काळ होता ते कधीचा होता, ते तारीख व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे हा पंचवार्षिक योजना तुमचा पॉईंट कव्हरच होऊन जाणार. तर अशा काही गोष्टी आहे, असे काही पॉईंट आहे अर्थव्यवस्थेचे जे इकॉनॉमिक्स बद्दल आपल्याला विचारले जाते, याच्यावर नाही का जास्तीत जास्त प्रश्न येते, म्हणून हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे ब्रॉड माइंडनं जर पाहिलं आणि आयोगाच्या पेपर सेटमधून जर या पॉईंटवर गेले, तेव्हाच कुठं हा इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला मार्क मिळू शकते. तर या पॉईंट नंतर नाही का मी पॉलिटीचे पॉईंट घेणार आहोत, पण व्हिडिओ नाही का खूप लांब होणार, त्याच्या कारणाने मी नाही का दुसऱ्या व्हिडिओ टाकणार आहोत, सोबतच व्हिडिओ टाकतो. परंतु हे आधी तुम्ही नाही का इकॉनॉमिकचे पॉईंट व्यवस्थित बघून घ्या, त्याच्यानंतर पॉलिटीचे घेऊ. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की या पॉईंटवर जर प्रश्न येत असेल आणि मी व्यवस्थित सांगितले, तर नक्की नाही का व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.